हॅलो. आज आपण जाणून घेऊया YCB म्हणजे योगा सर्टिफिकेशन बोर्डच्या सिलेबसमधील सूक्ष्म व्यायामांबद्दल. सूक्ष्म व्यायाम कोणी करावेत, त्याचे फायदे काय आहेत, ते कोणी करू नये, त्याचा इतिहास काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. किंवा त्याचे प्रकार कोणते आहे हे जाणूया आणि ते एकत्र करूया आपण. ठीक आहे. तर सर्वात पहिले म्हणजे सूक्ष्म व्यायाम म्हणजे सूक्ष्म, या शब्दातच सूक्ष्म हा शब्द आहे. याचा अर्थ असा होतो की शरीराच्या सूक्ष्म भागावर म्हणजे पेशींच्या स्तरावर याचा सुपरिणाम होत असतो, म्हणून याला सूक्ष्म व्यायाम म्हटलं जातं. त्याचबरोबर सूक्ष्म शरीर जे आहे त्यावर याचा परिणाम होत असतो, म्हणून याला सूक्ष्म व्यायाम म्हटलं जातं. त्याचबरोबर सूक्ष्म म्हणजे सौम्य आणि हलक्या हालचाली, म्हणून याला सूक्ष्म व्यायाम म्हटलं जातं. तर याचा इतिहास काय आहे? स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी सूक्ष्म व्यायामाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला आणि त्याचा फायदा समाजाला कसा होईल यासाठी त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले. स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी हे महर्षी कार्तिकेय यांचे शिष्य होते. याचा अर्थ असा होता की महर्षी कार्तिकेय आणि त्यांच्या आधीपासून सूक्ष्म व्यायाम हे चालत आलेले आहेत. आणि स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी त्यांच्या योगिक सूक्ष्म व्यायाम या पुस्तकामध्ये खूप सविस्तरपणे सूक्ष्म व्यायामाबद्दल माहिती दिलेली आहे. हा झाला सूक्ष्म व्यायामाचा इतिहास. त्याचबरोबर प्राचीन काळामध्ये ऋषी महाऋषी हे आपल्या योग साधनेपूर्वी ध्यानाच्या अभ्यासापूर्वी किंवा प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी सूक्ष्म व्यायाम करत असत. म्हणजेच काय होतं की योग अभ्यास करण्यापूर्वी किंवा प्राणायाम ध्यान करण्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम हे आपण वॉर्मअप म्हणून त्याचा उपयोग करू शकतो वॉर्मअप करण्यासाठी. आता जाणून घेऊया सूक्ष्म व्यायाम आणि त्याचे फायदे. प्रत्येक आसनाचे ज्याप्रमाणे 3 स्तरावर फायदे होतात, जसे की शारीरिक स्तर, मानसिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर, त्याचप्रमाणे सूक्ष्म व्यायामाचे सुद्धा 3 स्तरावर फायदे होत असतात. त्यातला सर्वात पहिला फायदा म्हणजे शारीरिक स्तरावरील, दुसरा म्हणजे मानसिक स्तरावरील आणि तिसरा म्हणजे आध्यात्मिक स्तरावर. आता शारीरिक स्तरावर काय फायदा होतो? ज्या भागाचा आपण सूक्ष्म व्यायाम करत असं आहे, जर सपोज करा की आपण मानेचा सूक्ष्म व्यायाम करतोय, म्हणजेच काय ग्रीवा संचलन करतोय, तर मानेच्या आजूबाजूचे जे रक्तभिसरण आहे ते सुधारते, तेथील रक्तप्रवाह सुधारतो आणि तेथील स्नायूंची किंवा तेथील सूक्ष्म पेशींची कार्यक्षमता वाढायला मदत होते. सांधे लवचिक होतात आणि स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी वाढते, सांधे मोकळे होतात. त्याचबरोबर शरीरातील जडपणा कमी होऊन हलकेपणा वाढतो, पचनक्रिया सुधारते आणि पाठीमागील म्हणजे मानेचे, पाठीचे आणि कमरेचेही दुखणे बरे होण्यास मदत होते. हा झाला शारीरिक स्तरावर फायदा. आता मानसिक स्तरावर फायदा काय आहे? मानसिक ताण कमी होतो, चिंता कमी होते, मन हलके होते, स्थिर होतं. त्याचबरोबर शांत झोप लागते, स्ट्रेस आणि ताण कमी होतो आणि झोपेची गुणवत्ताही सुधारते. हे झाले मानसिक स्तरावर फायदे. आता शारीरिक स्तरावर मानसिक स्तरावर फायदे बघितल्यानंतर आता आपण बघूया आध्यात्मिक स्तरावर काय फायदे होतात सूक्ष्म व्यायामाचे. आध्यात्मिक स्तरावरचे फायदे म्हणजे जे आपले षटचक्र आहेत ते षटचक्र जागृत होण्यास मदत होते, कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील सर्वच्या सर्व नाड्या शुद्धी होण्यास मदत होते. शरीरातील 3 दोषांचे वात पित्त कफ या दोषांचेही संतुलन होण्यास मदत होते आणि शरीर ध्यान आणि प्राणायामाच्या अभ्यासासाठी तयार होते. हे झाले आध्यात्मिक स्तरावरील फायदे. आता आपण बघूया सूक्ष्म व्यायाम कोणी करू नये. ज्या भागाचे दुखणे असेल, सपोज करा की आपण स्कंद संचलन करतोय म्हणजे शोल्डर मुवमेंट करतोय, पण शोल्डरच्या आजूबाजूचे काही तीव्र वेदना असतील, दुखणे असेल, तर आपण सूक्ष्म व्यायाम करू नयेत. म्हणजे एखाद्या ज्या भागाचे आपण सूक्ष्म व्यायाम करतो त्या भागाचे काही दुखणे असेल तर त्या भागाचा सूक्ष्म व्यायाम करणे टाळावे. त्याचबरोबर हृदयरोग असेल, ज्या लोकांना हृदयरोग असेल त्या लोकांनी डॉक्टरांच्या किंवा योगगुरूंच्या सल्ल्याशिवाय सूक्ष्म व्यायाम करू नये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म व्यायाम करावे. त्यानंतर चक्कर येत असेल, मान दुखत असेल तरीही सूक्ष्म व्यायाम करू नये. सूक्ष्म व्यायामाबद्दल आपण जी माहिती जाणून घेतली, त्याचे प्रकार काय आहेत, ते कसे करावे ते आपण लगेचच जाणून घेऊया. बघूया आपण सूक्ष्म व्यायामाचे प्रकार. तर सूक्ष्म व्यायामाचा सर्वात पहिला प्रकार आहे तो ग्रीवा शक्ती विकासक किंवा ग्रीवा संचलन. ग्रीवा म्हणजे मान. तर मानेचे प्रकार कसे करायचे ते आपण बघूया. तर काय करायचं, दोन्ही पायांमध्ये साधारण 1 फुटांचं अंतर घ्यायचं. ठीक आहे. आणि दोन्ही हात कमरेवर ठेवायचे याप्रमाणे. सर्वात पहिला प्रकार जो आहे
मान पुढे वाकवायची आणि हनुवटी छातीला लावायची. नंतर मान सरळ करायची आणि मागे. पुन्हा मान सरळ. पुन्हा एकदा मान पुढे, हनुवटी छातीला टच करायची आहे. मान सरळ. पुन्हा मागे आणि मान सरळ. लक्षात ठेवा, सूक्ष्म व्यायाम जेवढे सावकाश आणि संत गतीने करणार तेवढे जास्त फायदे होणार आहे. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार काय करायचे, मान फक्त डाव्या खांद्यावर वाकवायचं, चेहरा समोरच ठेवायचा आहे आणि कान खांद्याला टच करायचा प्रयत्न करायचा. मान सरळ. उजव्या खांद्यावर इथे मानेच्या एका बाजूला ताण आहे आणि दुसऱ्या बाजूला दाब आहे आणि मानेवर लक्ष ठेवायचं. पुन्हा एकदा डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ. लक्षात ठेवा, ज्या भागाची आपण हालचाल करत आहोत, सूक्ष्म व्यायाम करत आहोत, त्या भागावरच लक्ष ठेवायचं. आता आपण ग्रीवा संचलन करतोय म्हणजे मानेवर लक्ष ठेवायचे. तिसरा प्रकार बघूया. सावकाश चेहरा डाव्या खांद्यावरून डावीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. चेहरा डावीकडे न्यायचा मॅक्सिमम. सरळ. आता उजव्या खांद्यावरून उजवीकडे बघायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त. सरळ. पुन्हा एकदा डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ. ग्रीवा संचलन प्रकार तिसरा. चौथा प्रकार बघूया, नेक रोटेशन, मानेचे चक्र किंवा ग्रीवा चक्र. सावकाश मान पुढे वाकवायची, हनुवटी छातीला टच करायची आहे आणि श्वास घेत सावकाश डाव्या खांद्यावरून मागे जायचं. लक्ष मानेवरच ठेवायचं आहे. पुन्हा विरुद्ध दिशेने डाव्या खांद्यावरून सावकाश मागे जा, उजव्या खांद्यावरून सावकाश पुढे या आणि मान सरळ करायची. पुन्हा एकदा मान पुढे वाकवायची, डावीकडून सावकाश मागे, उजवीकडून सावकाश पुढे. विरुद्ध दिशेने जायचे. पुन्हा उजवीकडून सावकाश मागे, डावीकडून सावकाश पुढे आणि मान सरळ. मानेचे चक्र करताना किंवा ग्रीवा चक्र करताना काही लोकांना चक्कर येऊ शकतात, त्यामुळे मानेचे चक्र करताना नेहमी डोळे उघडे ठेवायचे. ज्या लोकांना चक्कर येत असेल त्यांनी फॉरवर्ड बेंड करायचं, म्हणजे मान पुढे वाकवायची नाही अशी, तर अर्ध चक्र करायचं मागच्या दिशेने. कसं करणार, तर मान मागे न्यायची, उजव्या खांद्यावर आणायची आहे, पुन्हा मान डाव्या खांद्यावर आणायची आहे, याप्रमाणे. ज्या लोकांना चक्कर येतं त्याप्रमाणे अर्ध चक्कर करायचं मानेचं. आणि सावकाश सेंटरला येऊन थांबायचं आहे. म्हणजे काय आहे की ज्या लोकांना स्पॉन्डिलायटिस आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, मान दुखत आहे किंवा चक्कर येत आहे, त्या लोकांनी ग्रीवा संचलन करायचं नाही किंवा ग्रीवा शक्ती विकासकाचे जे सूक्ष्म व्यायाम आहे ते करायचे नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकीचे सर्व लोक ग्रीवा शक्ती विकासका किंवा ग्रीवा संचलन हा सूक्ष्म व्यायामाचा प्रकार करू शकतात. ग्रीवा शक्ती विकासका करताना जर का चक्कर येत असेल तर खाली मांडी घालून बसलं तरी चालणार आहे, म्हणजे उभं राहूनही करू शकतो आणि मांडी घालून बसून पण करू शकतो. हा झाला पहिला प्रकार, ग्रीवा संचलन किंवा ग्रीवा शक्ती विकासका. तर दुसरा प्रकार आहे सूक्ष्म व्यायामाचा, तो म्हणजे स्कंद संचलन. स्कंद म्हणजे खांदा, म्हणजे खांद्यांच्या हालचाली, शोल्डर मुवमेंट. सर्वात पहिला प्रकार जो आहे स्कंद संचलनाचा तो आहे सावकाश श्वास घेत दोन्ही खांदे वर उचलायचे आणि कानाला टच करायचा प्रयत्न करायचा, हात ढिले सोडायचे, सावकाश खाली ढिले सोडायचे. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. वन मोर टाइम. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. प्रत्येक मुवमेंट ही 3 ते 5 वेळेस केली तरी चालते, पण मिनिमम 3 वेळेस तरी करायला हवी. हा झाला दुसरा प्रकार. आता काय करायचे, पहिला प्रकार. हा दुसरा प्रकार करूया. इथे डावा हात जो आहे तो डाव्या मांडीला टच करून ठेवायचा
आणि उजव्या हाताची मुठ्ठी बंद करून सावकाश डोक्याच्या वर न्यायचं याप्रमाणे आणि सावकाश खाली आणायचं. जेवढं सावकाश करणार तेवढा बेनिफिट जास्त होणार. स्कंद संचलन करतोय त्यामुळे स्कंद म्हणजे खांद्यावरच लक्ष ठेवायचं. 3 वेळेस करायचं. उजव्या हाताने केलं, उजवा हात खाली ठेवायचा मांडीला चिटकवून. आता डाव्या हाताने करूया. डावा हात सावकाश डोक्याच्या वर न्यायचं आणि सावकाश खाली आणायचं. पुन्हा एकदा. हा दुसरा प्रकार आहे स्कंद संचलनाचा. अजून एकदा. श्वास घेत आणि श्वास सोडत सावकाश खाली. आता तिसरा प्रकार करूया. इथे काय करायचं, दोन्ही हातांची मुठ्ठी बंद ठेवायची आणि डावा हात सावकाश पुढे न्यायचा समोर आणि पुन्हा खाली. श्वास घेत सरळ खाली. पुन्हा एकदा सरळ खाली. आता हेच उजव्या हाताने करायचं. श्वास घेत सरळ खाली, सरळ खाली, सरळ श्वास घेत खाली. परफेक्ट. आता हाच प्रकार जो आहे तो दोन्ही हातांनी पण करायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात सावकाश वर न्यायचे खांद्यांच्या समोर आणि पुन्हा श्वास सोडत खाली आणायचे. पुन्हा एकदा. श्वास घेत दोन्ही हात समोर आणि खाली. पुन्हा एकदा सावकाश आणि कंट्रोल, नियंत्रित हालचाल पाहिजे. श्वास घेत वर दोन्ही हात आणि पुन्हा एकदा श्वास सोडत खाली. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार आपण बघूया. इथे काय करायचंय, डावा हातांची मुठ्ठी बंद करून सावकाश गोल फिरवायचं आणि लक्ष खांद्यावरच. 3 राऊंड पुढच्या दिशेने आणि 3 राऊंड मागच्या दिशेने. हीच हालचाल किंवा हेच संचलन उजव्या हाताने. मागच्या दिशेने 3 राऊंड आणि विरुद्ध दिशेने पुन्हा 3. परफेक्ट. आता पुढला प्रकार करूया, चौथा प्रकार. इथे काय करायचं, दोन्ही हातांची मुठ्ठी बंद ठेवायची आणि दोन्ही हात गोल फिरवायचे. लक्ष खांद्यावर. श्वास घेत मागून पुढे वर न्यायचे आणि श्वास सोडत हात पुढून खाली आणायचे विरुद्ध दिशेने. आता श्वास घेत वर आणि मागून श्वास सोडत खाली याप्रमाणे. आता हाच प्रकार जो आहे तो अजून वेगळ्या पद्धतीने करता येईल. एक हात पुढे आणि एक हात मागे गोल फिरवायचं. जसं की डावा हात पुढे न्यायचा आणि विरुद्ध दिशेने. एक हात पुढे फिरतो, एक हात मागे फिरतो याप्रमाणे. मुठ्ठी बंद ठेवू शकता किंवा हात उघडे पण ठेवू शकतात विरुद्ध दिशेने. थोडी बॉडी इथे स्विंग होते पण हालचाल जी आहे ती जास्तीत जास्त खांद्यांमध्ये आहे, म्हणून याला स्कंद संचलन. हा तिसऱ्या प्रकाराचे सब प्रकार किंवा सब टाईप आपण म्हणतोय त्याला. आता चौथा प्रकार जो आहे तो शोल्डर रोटेशन आहे. ते काय करायचं, दोन्ही हात इथे खांद्यांवर ठेवायचे अशा याप्रमाणे आणि रोटेशन करायचं. दोन्ही एल्बो टच करायचे पुढे आणि श्वास सोडत हात खाली जातील. आता श्वास घेत हात मागून वर येतील आणि श्वास सोडत हात पुढून खाली याप्रमाणे. स्कंद चक्र. आता विरुद्ध दिशेने श्वास घेत पुढून वर जायचे आणि मागून खाली यायचं. तीन राऊंड करू शकता विरुद्ध दिशेने आणि सरळ याप्रमाणे दोन्ही हात. हे झाले स्कंद संचलनाचे प्रकार किंवा शोल्डर मुवमेंट. आता बघूया कोहिनी नमन किंवा कोहिनी मुवमेंट. कोहिनी म्हणजे आपले एल्बो. ठीक आहे. तर काय करायचंय, दोन्ही हात असे समोर ठेवायचे आणि डावा हाताचा एल्बो किंवा कोहिनी किंवा कोपर बेंड करायचा आणि हात खांद्याला टच करायचे. लक्ष आपलं एल्बोवर ठेवायचे, कोहिनीवर म्हणजेच कोपरावर याप्रमाणे 3 वेळेस. अगदी सावकाश करायचं.
सरळ. आता उजव्या हाताने उजवा कोपर याप्रमाणे लक्ष कोपरावर. आता दोन्ही हाताने एकत्र करूया. कोहिनी नमन किंवा कोहिनी मोमेंट, संचलन याप्रमाणे. ठीक. चलो नेक्स्ट. आता मणिबंध संचलन किंवा चक्र. मणिबंध म्हणजे रिस्ट जॉईंट. रिस्ट जॉईंटच्या हालचाली करायच्या. रिस्ट जॉईंटच्या हालचाली होत असताना मनगटावरच लक्ष ठेवायचं. मणिबंध संचलन किंवा चक्र याप्रमाणे. ही एक मोमेंट झाली. हे नंतर नेक्स्ट. हात ओढायचा आहे, पकडून ठेवायचा जरा वेळासाठी विरुद्ध दिशेने. परत उजव्या हाताने ओढायचेत हातांची पाचही बोट. परत हे. नंतर मुष्टीबंध. मुष्टी म्हणजे मुठ्ठी. ठीक आहे. तर काय करायचं, दोन्ही हातांचे बंद याप्रमाणे. मुठ्ठी बंद करायची, उघडायची, बंद करायची, उघडायची. तर हे झालं पहिल्यात म्हणजे ग्रीवा संचलन, नेक मुवमेंट. दुसरं म्हणजे शोल्डर मुवमेंट म्हणजे स्कंद संचलन. त्यानंतर कोहिनी संचलन म्हणजेच एल्बो मुवमेंट. नंतर मणिबंध म्हणजेच रिस्ट मुवमेंट. आणि नंतर मुष्टीबंध. मुष्टीबंध म्हणजे मुठ्ठी बंद करायची, चालू करायची. या प्रकारे ह्या सूक्ष्म व्यायामाचे पहिले दोन प्रकार म्हणजे स्कंद संचलन आणि ग्रीवा संचलन. ठीक आहे. नंतर हे प्रकार आहे सूक्ष्म व्यायामाचेच प्रकार आहेत. सूक्ष्म व्यायामाचे प्रकार आपण अलग अलग पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आणि हवे तेवढे प्रकार आपण करू शकतो. पण YCBच्या सिलेबस प्रमाणे एका ठिकाणाचे म्हणजे ग्रीवाचे 3 ते 4 प्रकार आहेत. इनफ होतात, पुष्कळ होतात 3 ते 4 प्रकार YCB प्रमाणे. किंवा स्कंद संचलनाचे किंवा शोल्डर मुवमेंटचे सुद्धा एक 4 ते प्रकार इनफ होतात, पुष्कळ होतात. त्यामुळे तेवढे केले तरी आपल्या आरोग्याला फायदेशीर होणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपण आपल्याला हवे तसे सूक्ष्म व्यायाम बनवू शकतो आपल्या पद्धतीने. फक्त त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे की सूक्ष्म व्यायाम हे सावकाश आणि नियंत्रित हालचालीच असलेलेच करणं गरजेचं आहे. चला, सूक्ष्म व्यायामाचा तिसरा प्रकार म्हणजे कटी शक्ती विकासक. आता कटी शक्ती विकासक कसं करायचं ते बघायचं. काय करायचं आहे, त्यासाठी दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटांचं अंतर ठेवायचं आणि पाय एकमेकांना समांतर ठेवायचे. कटी शक्ती विकासाचा पहिला प्रकार म्हणजे दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटांचं अंतर ठेवायचं. दोन्ही पाय एकमेकांना समांतर ठेवायचे. त्याचबरोबर डाव्या हाताची मुठ्ठी बंद करायची, अंगठा आतमध्ये घेऊन, आणि उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचा आणि ह्या पोझिशनमध्ये दोन्ही हात मागे टेकवायचे. आता इथे काय करायचंय, श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश कमरेतनं पुढे वाकायचे, गुडघे सरळ ठेवायचे आणि हात वर ताणायचे. इथे जरा वेळ थांबायचंय, पुन्हा श्वास घेत सरळ व्हायचं आणि मागे वाकायचे, गुडघे सरळ ठेवायचे, श्वास घेत सरळ. हीच क्रिया दुसऱ्या अँगलने दाखवायची. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश कमरेतनं पुढे. कटी शक्ती विकासाचा पहिला प्रकार आहे हा. पुन्हा श्वास घेत, श्वास सोडत मागे, श्वास घेत सरळ व्हायचं. दुसरा प्रकार म्हणजे आता उजव्या हाताची याच्यात सब प्रकार. उजव्या हाताची मुठ्ठी बंद करायची, डाव्या हाताने मनगट पकडायचं आणि ते मागे ठेवायचं. पुन्हा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश कमरेतनं पुढे, श्वास घेत सरळ आणि मागे. दुसऱ्या अँगलने समजण्यासाठी श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश कमरेतनं पुढे, श्वास घेत सरळ आणि श्वास सोडत मागे. याप्रमाणे हा झाला कटी शक्ती विकासाचा पहिला प्रकार.
ठीक आहे. आता दुसरा प्रकार काय करायचे, दोन्ही पायांमध्ये तेवढंच अंतर घ्यायचं. ठीक आहे. आणि डावा हात डाव्या मांडीला टच करून ठेवायचा, उजवा हात डोक्याच्या वर न्यायचा आहे आणि सावकाश डावीकडे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. कमरेतनं दोन्ही पाय सरळ राहतील, गुडघे सरळ राहतील. श्वास घेत सरळ, उजवा हात खाली, उजवा हात उजव्या मांडीला टच करून ठेवा आणि डावा हात वर न्यायचा आणि सावकाश कमरेतनं पुढे. श्वास घेत सरळ, डावा हात खाली. दोन्ही बाजूने 3-3 वेळेस करायचे हे. श्वास घेत सरळ, खाली, डाव्या हाताने सरळ. पुन्हा एकदा श्वास सोडत डावीकडे वाकायचं, श्वास सोडत उजवीकडे आणि श्वास घेत सरळ व्हायचं. या प्रकार हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार काय करायचे, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे विठ्ठलाप्रमाणे. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडे ट्विस्ट करायचं शरीर, अप्पर बॉडी ट्विस्ट. कटी शक्ती विकासक. श्वास घेत सरळ उजवीकडे, श्वास घेत सरळ, पुन्हा एकदा डावीकडे, श्वास घेत सरळ उजवीकडे, श्वास घेत सरळ. हा झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार काय करता येईल कटी शक्ती विकासकाचा, दोन्ही पायांमध्ये जरासं पुरेसं अंतर घ्यायचं, दोन्ही हात खांद्यांच्या लाईनमध्ये घ्यायचे, श्वास घेत आणि श्वास सोडत सावकाश डावीकडे ट्विस्ट करायचं, डाव्या हाताकडे मागे बघायचं, पाय सरळ राहतील. श्वास घेत सरळ आणि श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत सरळ, पुन्हा दोन्ही हात खाली. पुन्हा एकदा हेच मुवमेंट, श्वास घेत दोन्ही हात खांद्यांच्या लाईनमध्ये आणि श्वास सोडत सावकाश डावीकडे ट्विस्ट करायचं, कमरेतनं मागे बघायचं, डाव्या हाताकडे. श्वास घेत सरळ व्हायचं, श्वास सोडत उजवीकडे, उजव्या हाताकडे मागे बघा, श्वास घेत सरळ आणि मग दोन्ही हात बाजूने खाली. पुन्हा एकदा करूया, 3 वेळेस प्रत्येक मुवमेंट करायचा प्रयत्न करूया. कटी शक्ती विकासका. श्वास घेत डावीकडे सोडत आणि श्वास घेत सरळ डावीकडे सरळ आणि दोन्ही हात बाजूने खाली. आणि पाचव्या प्रकारामध्ये काय करायचं, दोन्ही पायांमध्ये पुन्हा 1.5 ते 2 फुटांचं अंतर ठेवा, दोन्ही हात समोर ठेवायचे आणि हातांचे तळवे एकमेकांकडे ठेवायचे. ठीक आहे. इथे काय करायचं, पुन्हा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात एकमेकांना समांतर ठेवूनच जास्तीत जास्त डावीकडे वळायचं आहे. श्वास घेत सरळ, पुन्हा श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत सरळ आणि दोन्ही हात बाजूने खाली. पुन्हा एकदा करूया हीच मुवमेंट. कटी शक्ती विकासकाचा 5वा प्रकार, दोन्ही हात एकमेकांना समांतर, तळवे एकमेकांकडे आणि पुन्हा डावीकडे श्वास सोडत जायचं, श्वास घेत सरळ व्हायचे आणि श्वास सोडत उजवीकडे, पुन्हा श्वास सोडत, श्वास घेत सरळ आणि मग दोन्ही हात श्वास सोडत खाली. हे झाले कटी शक्ती विकासकाचे 5 प्रकार. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण जाणू शक्ती विकासका. जाणू शक्ती विकासकामध्ये 2 प्रकार येतात, जंगा शक्ती विकासका आणि जाणू शक्ती विकासका. जंगा म्हणजे मांड्या, तर मांड्यांची शक्ती वाढवायची. ठीक आहे, स्ट्रेंथ वाढवायची. काय करायचे इथे, त्यात पहिला प्रकार जो आहे जंगा शक्ती विकासकामध्ये, तर दोन्ही पाय जुळवून ठेवायचे, श्वास घेत दोन्ही हात खांद्यांच्या लाईनमध्ये, त्याचबरोबर उडी मारायची आणि पुन्हा जागेवर आणायची. श्वास घेत वर जातील हात खांद्यांच्या लाईनमध्ये, पाय दूर जातील एकमेकांपासून आणि श्वास सोडत खाली येतील हात आणि पाय जवळ येतील. याप्रमाणे थोडं फास्ट रिदम मध्ये करू शकता हे. हा झाला जंगा शक्ती विकासकाचा पहिला प्रकार. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे, दोन्ही पाय एकमेकांना पासून दूर ठेवायचे, 1.5 ते 2 फुटांचं अंतर, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि सावकाश श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश गुडघे बेंड करायचे आणि खुर्चीत बसल्याप्रमाणे खाली बसायचे. याप्रमाणे
इथं जरा वेळ थांबायचंय आणि मग श्वास घेत सरळ व्हायचं. पुन्हा एकदा श्वास सोडत खाली आणि श्वास घेत सरळ. श्वास घेत खाली, सोडत खाली आणि श्वास घेत सरळ. हा झाला जंगा शक्ती विकासकाचा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार पण याच्यात करता येईल. दोन्ही पाय जुळवून ठेवायचे, पुन्हा दोन्ही हात समोर आणि पाय जुळवून ठेवलेल्या स्थितीमध्येच सावकाश पुन्हा गुडघे बेंड करायचे, खाली जायचे. थोडं साईड आणि अँगलने दाखवतो म्हणजे समजायला सोपं होईल जरा. पुन्हा एकदा इथे तोल सांभाळणं गरजेचं आहे, कारण दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्ही पाय जुळलेले असेल तर थोडं तोल जाऊ शकतो. त्यामुळे विथ फुल अवेअरनेस तोल सांभाळणे गरजेचं आहे. तर याप्रमाणे हा झाला जंगा शक्ती विकासाचा तीन प्रकार सॉरी. आता नेक्स्ट आहे जाणू शक्ती विकास. जाणू म्हणजे नी. ठीक आहे. नी हा आपला हिंज टाईप आहे, म्हणजे हिंज टाईप जॉईंट आहे, म्हणजे बिजागिरीचा जो सांधा असतो तो प्रकार आहे आपला नी जॉईंट. तर काय करायचं सर्वात पहिलं म्हणजे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि सावकाश गुडघे बेंड करायचे. याप्रमाणे हा झाला पहिला प्रकार जाणू शक्ती विकासाचा. दुसरा प्रकार म्हणजे डावा पाय पुढे काढायचा आणि डावा पाय असा गुडघ्यामध्ये मागे पुढे करायचा. दोन्ही हात खाली ढिले सोडायचे. 4 ते 5 वेळेस केलं की मग डावा पाय खाली आणायचा. दुसऱ्या अँगलने उजव्या पायाने करून दाखवतो. असा पाय पुढे काढायचा आणि मग याप्रमाणे. तर लक्षात घ्या, जाणू म्हणजे नी हा हिंज टाईप जॉईंट असल्यामुळे फक्त मागे पुढे हालचाल आपल्याला करता येते. पण काही वेळेस आपण नी रोटेशन करू शकतो, त्याला जाणू चक्र म्हणता येईल. त्यासाठी आपल्याला थोडा सपोर्ट द्यायला लागेल. डावा पाय असा वर उचलायचा, दोन्ही हाताने पकडायचा आणि मग थोडं चक्र करू शकतो. पण लिमिटेड मुवमेंट आहे, पण करायला हरकत नाही. पण हिंज टाईप जॉईंट असल्यामुळे हे चक्र नाही केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. किंवा करायचंच असेल तर असं थोडा पायाला सपोर्ट देऊन करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. हे झालं की दुसऱ्या पायाने, उजव्या पायाने जाणू चक्र. इथे नीवर वजन नसल्यामुळे सहज करता येते विरोध दिशेने. काही लोक जाणू चक्र असे दोन्ही पाय जुळवून ठेवतात आणि मग असं करतात. नीवर वजन जास्त असल्यामुळे हे प्रकारचं जे जाणू चक्र आहे ते थोडं टाळणे आवश्यक आहे, कारण इथे लिगामेंट इंजुरी थोडी होऊ शकते. ठीक आहे. हे झालं जाणू शक्ती विकासकाचे प्रकार. आता पुढे जाऊया अँकल मुवमेंटवर. ठीक आहे. प्रकार जो आहे सूक्ष्म व्यायामाचा तो म्हणजे गुल्फ मुवमेंट किंवा अँकल मुवमेंट. अँकल मुवमेंटच्या किंवा गुल्फ मुवमेंटच्या 2 प्रकार येतात. त्यामधला पहिला जो प्रकार आहे पादमूल शक्ती विकासक. पादमूल शक्ती विकासक कसा करायचा आहे की दोन्ही पायांना जुळवून ठेवायचे आणि पंजांवर शरीर न्यायचे आणि वर ताणायचे, पुन्हा खाली. याप्रमाणे पादमूल शक्ती विकासक. आणि यातलाच दुसरा प्रकार जो आहे पादमूल शक्ती विकासकाचा, त्यासाठी काय करायचं, पंजांवर उभं राहायचं आणि फक्त पंजांवर उडी मारायची. याप्रमाणे तिथे टाचा टेकू द्यायचं नाही. याप्रमाणे हा झाला गुल्फ पाद शक्ती विकासकाचा पहिला प्रकार. ठीक आहे. यानंतर जो आहे तो गुल्फ पाद पृष्ठपाद तल विकासक. काय गुल्फ पाद पृष्ठ पाद तल विकासक. यामध्ये काय करायचंय म्हणजे अँकल रोटेशन करायचंय. अगदी सोपं आहे, फक्त नाव थोडंसं वेगळं असल्यामुळे आपल्याला थोडं वेगळा प्रकार वाटतो, पण ह्यात सिंपल जे आहे ते अँकल रोटेशन. काय करायचंय, डावा पाय वर उचलायचा, दोन्ही हाताने होल्ड करायचा आणि अँकल रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. अगदी छोटा राऊंड न करता मोठा राऊंड करायचा आहे. विरुद्ध दिशेने 5 राऊंड. नंतर उजव्या पायाने अँकल रोटेशन.
यालाच गुल्फपाद पृष्ठपाद तल विकासक असं नाव आहे. विरुद्ध दिशेने आणि सावकाश थांबायचं. अशा प्रकारे आपल्या YCB मध्ये सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म व्यायामाचा अभ्यास पूर्ण होतो. सूक्ष्म व्यायामाचा अभ्यास हा वरून म्हणजे वरच्या दिशेने सुरुवात होते, मानेपासून, नंतर खांदे, नंतर कटी, नंतर जानू आणि मग गुल्फ. म्हणजे वरून सुरुवात करून आपण खालीपर्यंत जातो. असं म्हटलं जातं की शरीराचा वरचा भाग जो आहे म्हणजे डोक्याचा भाग आहे तो म्हणजे सूक्ष्म भाग, आणि खालचा पायाकडचा जो भाग आहे तो म्हणजे स्थूल भाग. ठीक आहे. स्थूल व्यायाम पण आपण बघणार आहोत, पण ते पुढल्या व्हिडिओमध्ये. आता सूक्ष्म व्यायामाचा अभ्यास करताना आपण प्रत्येक ठिकाणी काही काही मुवमेंट केल्या, 4 ते 5 मुवमेंट केल्या, जसं की ग्रीवा शक्तीमध्ये केल्या, स्कंद संचलनामध्ये केल्या, कटी शक्तीमध्ये केल्या, जानू शक्ती विकासकामध्ये केल्या, जानू संचलनामध्ये, किंवा अँकल रोट मुवमेंट्समध्ये केल्या, गोल्फ संचलनामध्ये. तर इथे काय करायचं, ज्या भागाची आपण मुवमेंट करतोय त्या भागावर लक्ष असणं आपलं गरजेचं आहे, आणि प्रत्येक हालचाल ही सावकाश आणि नियंत्रित असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला सूक्ष्म व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा होईल. याच्या व्यतिरिक्तही आपण अजून आपल्याप्रमाणे सोयीस्कर काही हालचाली करू शकतो, ज्या सूक्ष्म व्यायाम म्हणून आपण इतरांनाही शिकवू शकतो, त्याचा बेनिफिट आपल्यालाही करून घेऊ शकतो, इतरांनाही त्याचा बेनिफिट देऊ शकतो. तर यात एक सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे म्हणजे तो म्हणजे आपला हिप जॉईंट. आता हिप जॉईंटला पण इथे मुवमेंट काही ठिकाणी झाल्यात, काही ठिकाणी आल्या, पण हिप जॉईंटच्या काही मुवमेंट आपण करू शकतो. त्या म्हणजे सूक्ष्म व्यायाम हिप जॉईंटचे कशा प्रकारे करायचे ते आपण बघूया. इथे काय करायचं, दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्यायचं, अर्धा फुटाचं किंवा 1 फुटाचं, आणि हिप जॉईंट मधून पूर्ण पाय मागे पुढे करायचं. बाकीचं शरीर स्थिर आणि रिलॅक्स ठेवायचं. हा प्रकार. नंतर हा दुसरा प्रकार हिप जॉईंट, फक्त हिप मुवमेंट आहे. ते बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे आपला हिप जॉईंट. त्यामुळे मागे पुढे किंवा गोल पण मुवमेंट करू शकतो. 3 राऊंड झाले की विरुद्ध दिशेने या प्रकारे. परत उजवा पाय, उजवा हिप जॉईंट मागे पुढे, पहिली मुवमेंट. 5 वेळेस झालं की बाजूला. बॉल अँड सॉकेट जॉईंटमध्ये प्रत्येक दिशेने 360 डिग्रीमध्ये याची मुवमेंट होत असते. आणि मग रोटेशन हिप जॉईंटमध्ये. लक्ष मात्र इथं आपल्या हिप जॉईंटवरच असलं पाहिजे. याप्रमाणे सूक्ष्म व्यायामाचा अभ्यास जरी आपण रोज केला तरीही आपल्याला योगाचे फायदे होणार आहे. ठीक आहे. सूक्ष्म व्यायामाचे फायदे होणार आहे. सूक्ष्म म्हणजे मायक्रो आणि स्थूल म्हणजे मॅक्रो, पूर्ण शरीर, ग्रॉस शरीर. त्यामुळे सूक्ष्म व्यायामाचा अभ्यास करताना त्या हालचाली ज्या आहेत त्या सावकाश आणि नियंत्रित असल्या पाहिजे. काही ठिकाणी थोडं स्पीडमध्ये केलं जातं, जलद गतीने केलं जातं, अपवाद असतात, चालतं, ते काही वाईट आहे असं नाही. पण सूक्ष्म व्यायाम जर का आपण स्लो गतीने, सावकाश गतीने केले तर त्याचा बेनिफिट जास्त होणार आहे.